वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्त्वाकांक्षी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजीनिवेश कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याचे माजी कामगार मंत्री संजय कुटे आणि रात्री महोदय आकाश फुंडकर व केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने सातत्याने रेल्वे मंत्र्यांकडे या रेल्वे मार्गासंदर्भाचा पाठपुरावा सुरू होता. या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50% आर्थिक निधीची तरतूद संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. भाजप सेना सरकारचे सातत्याने प्रयत्न. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सन 2009 मध्ये प्रथमच निवडून गेल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जालना रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते. लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरात मिळाली. नरेंद्र मोदी सरकारने या रेल्वे मार्गाला तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50% निधीची तरतूद करून या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे यांच्या अथक प्रयत्नांनी माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार. त्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.